आईला कोणाचीच उपमा देता येत नाही. आईला समुद्राची उपमा देता येत नाही. आईला चंद्राची उपमा देता येत नाही. आईला मातीची सुद्धा उपमा देता येत नाही. आईला कोणाचीच उपमा बसत नाही. एका डोळ्याने आंधळी आई आहे. ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत कळत नाही. ज्याला आई आहे ना त्याला आईची किंमत कधीच कळत नसते. ज्याला वडील आहेत ना त्याला वडिलाची किंमत कधीच कळत नसते. एका डोळ्याने आंधळी आई आहे. एका डोळ्याने आंधळी आई आहे मायबाप. आणि त्या मुलाचा बाप देशाच्या सीमेवर जाऊन शहीद झाला होता. बापाचं स्वप्न होतं आपला मुलगा एक दिवस कलेक्टर बनावा, जिल्हा अधिकारी बनावा, PSI या पदावर निवड व्हावी त्याची, असं त्या बापाला वाटत होतं. पण एक दिवस वडील देशाची सेवा करता करता शहीद झाले. झाल्याच्या नंतर आई भांडे धुणे करायची. एका डोळ्याने आंधळी आई आहे मायबाप. एका डोळ्याने आंधळी आई आहे. लोकांचे भांडे धुणे करायचे. मुलाला शिक्षण दिलं, पुण्याच्या ठिकाणी पाठवलं. 10वी झाली, 12वी झाली, कॉलेज चालू असताना कॉलेजचे मुलं म्हणायचे, अरे आंधळीचा मुलगा आलाय, आंधळीचा मुलगा आलाय. महाराज एका दिवशी आईला त्यानं प्रश्न केला, अगं आई, हे लोक असंच मला चिडवणार का ग? सांग ना, या प्रश्नाचं उत्तर दे ना. तू एका डोळ्याने आंधळी का आहेस तर? अगं आई, या प्रश्नाचं उत्तर दे ना. परंतु ती जन्म देणारी आई होती महाराज. सांगितलं, बाळा, जेव्हा तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली ना तेव्हा तुला नक्की कळेल बरं का. फक्त त्याला वेळ यायला लागते. मायबाप असं म्हटल्याच्या नंतर काय झालं, मुलगा पुण्याच्या ठिकाणी शिकण्याकरता गेला आणि गेल्याच्या नंतर तिकडे